नमस्कार, रेश्माज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे मक्याचे वडे। चला मग आपण मक्याचे वडे कसे बनवायचे त्यासाठी लागणारं साहित्य मी आपल्याला दाखवत आहे। त्यासाठी मी हे 2 मक्याचे कणीस मी सोलून आणि शिजवून घेतलेले आहेत आणि 4 बटाटे मी शिजवून घेतले आहेत आणि 7 ते 8 मी हे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। आता आपण हे ब्रेडचे स्लाइस मिक्सरला कोरडेच वाटून घेणार आहे। परत हे मक्याचे दाणे सुद्धा आपण अर्धवट जाडसर असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। बटाटे कुस्करून घ्यायचे आहे। त्यासाठी लागणारा मसाला हा मसाला आहे। या मसाल्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा पुदिना घेतला आहे, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि आपल्या चवीप्रमाणे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता हा मसाला आपण याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि ह्या सगळ्याचं मिश्रण मी कसं करायचं ते आता तुम्हाला दाखवत आहे। प्रथम आता आपण एका बाउलमध्ये हे मका मी मिक्सरला असा जाडसर असा थोडा वाटून घेतला आहे। आता एका बाउलमध्ये आपण सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे। हा उकडलेला बटाटा थोडासा मी तो स्मॅश करून घेतलेला आहे। त्यानंतर हा मसाला मी मगाशी दाखवला होता तो आपण याच्यात ॲड करणार आहे। थोडेसे चवीपुरते मीठ, पुन्हा टेस्ट करून बघा, जर आपल्याला वाटले की मीठ कमी आहे तर पुन्हा आपण त्याच्यामध्ये ॲड करूया। आणि हा ब्रेडचा मी क्रम करून घेतलेला आहे, तो मी मिक्सरला असा बारीक करून घेतला आहे। आता याच्यामध्ये ॲड करून आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण आपल्याला हे असं मळून घ्यायचे आहे। हे मिश्रण असे एकजीव आपण व्यवस्थित असं मिळून घ्यायचं आहे। हे पहा, सर्व मिश्रण असे एकत्र आपण असे करून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे मी हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून मळून घेतले आहे आणि असा गोळा घट्ट असा गोळा झाला की आपण त्याचे लिंबाच्या आकारा एवढे वडे आपण वळून घ्यायचे आहेत। हे पहा, या आकाराचा असा वडा आपण असा करून घ्यायचा आहे। असे सर्व वडे आपण गोल गोल करून थोडेसे चपटे असे दाबून घ्यायचे, गोल आकार द्यायचा त्याला आणि असे पटापट आपण सगळे वडे करून घेऊया। आणि आता आपण ते कसे तळायचे ते बघूया। आता वडे तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। आता ते तेल गरम झाले का नाही ते आपण पाहूया। तेल छान असे गरम झालेले आहे। आता मंद आचेवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे। एक बाजू छानपैकी तळून झालेली आहे। आपण याला अलगद असे उलटे करून घेऊया। दुसरी बाजू याची अशाच प्रकारे गोल्डन अशी भाजून घ्यायची। मंद आचेवर असे गोल्डन रंगावर आपण हे वडे मस्तपैकी तळून घ्यायचे। आता हे पहा, गोल्डन असे छान आपले मक्याचे वडे तळून झालेले आहे। या प्रकारे आपल्याला असेच करून वडे तळून घ्यायचे आहे। पहा, किती छान असा रंग आलेला आहे वड्यांना। या प्रकारे सर्व वडे आपण तळून घेणार आहे। मक्यांच्या वड्यासोबत खाण्यासाठी मी पुदिन्याची चटणी बनवत आहे। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मूठ कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे स्वच्छ।
अर्धी मूठ पुदिना घेतलेला आहे, जिरा पावडर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये टाकत आहे आणि थोडे 1 इंच आले याच्यामध्ये टाकत आहे। थोडीशी साखर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे, सैंधव मीठ टाकणार आहे आणि थोडा लिंबाचा रस आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे। आता थोडेसे मी याच्यामध्ये बर्फाचे पाणी ॲड करणार आहे, कारण हे कोथिंबीर आणि पुदिन्याचा रंग हिरव्या राहण्यासाठी मी याच्यामध्ये बर्फ नाही आहे, पण थोडंसं बर्फाचं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया। अशा प्रकारे आपली ही झटकीपट पुदिन्याची चटणी वड्यासोबत खाण्यासाठी तयार झाली आहे। हे पहा, आपले मक्याचे वडे संपूर्णपणे तळून तयार झालेले आहे। मक्याचे वडे तळण्यासाठी आपण जास्त प्रमाणात तेल घेऊ नका, मध्यम प्रमाणात तुम्ही तेल घ्या, ते मध्यम आचेवरतीच 2 ते 3 वडे अशा प्रमाणातच तळा। जास्त प्रमाणात तेल घेतलं असेल तर तुम्ही जास्त वडे तळायला टाका आणि कमी तेल घेतलं तर तुम्ही 2-3 अशा प्रकारेच हे वडे तळा, नाहीतर एकदम जास्त वडे तुम्ही तेलामध्ये सोडले तर ते फुटण्याची शक्यता असते। आणि दुसरी टिप म्हणजे आपण ह्याचं जे मिश्रण तयार केलं होते ते चांगल्या प्रकारे मळले, ते चांगल्या प्रकारे मळल्यामुळे मिश्रण असं घट्ट होतं आणि त्याच्यामुळे हे वडे असे छानपैकी आपल्याला गोल गोल वडे तळून असे फुगून येतात। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।